बारामतीतील सांगता सभेत छगन भुजबळ बोलताना सुप्रिया सुळे यांची एंट्री, दादांच्या नावाने घोषणा, पवार कुटुंबियांसाठी भावूक क्षण. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबियांनी बारामती आपापल्या स्तरावर प्रचार केल्यानंतर आज मंगळवारी दिनांक 21 या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीची सांगता सभा पार पडणार आहे. या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी करण्यात आलेली असून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे हे उपस्थित आहेत. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मतदारांना सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. भुजबळांचं भाषण सुरू असताना मंचावर सुप्रिया सुळे यांचं आगमन झालं. त्यावेळी भुजबळांनी सुप्रियाताईंचं स्वागत केलं. संपूर्ण लोकांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. सुप्रिया सुळे स्टेजकडे येताना अजित पवारांच्या नावांच्या घोषणांनी परिसर दणाणला. त्याचवेळी भुजबळ यांनी पुढे म्हटलंय, त्यांनी तर आधीच उमेदवार देणार नसल्याचं जाहीर करत पाठिंबा दिला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाविकास आघाडीने देखील सुनेत्राताईंना पाठिंबा दिला. अश्रू पुसायचे आहेत आणि सुनेत्राताई यांना निवडून आणण्याचा निर्धार करायचा आहे, असंही पुढे भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. पुढे सातत्यानं सुरू राहिली पाहिजे. सुप्रियाताई आलेल्या आहेत. स्वागत आहे त्यांचं. त्यांनी ते सगळ्यात सुरुवातीला जाहीर करून टाकलं की आमचा सुनेत्राताईंना पाठिंबा आहे, आम्ही उमेदवार उभं करणार नाही. आणि मग त्या पावलावर पावलं ठेवून महाविकास आघाडीच्या इतरांनी सुद्धा निर्णय घेतला. मला आपल्याला अधिक न बोलता एवढं आहे, बांधवांनो आणि भगिनीनो, दुःख जरी मनात असलं तरी अश्रू पुसून उभं राहायचं आहे. आता निर्धार करायचा आहे. मतांच्या एका बटनातून भविष्य घडवायचं आहे. ज्योत विजू देणार नाही, हाच आपला निर्धार आहे. बारामतीच्या विकासासाठी तुम्ही आम्ही सगळे तयार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भुजबळ साहेब. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, बारामती.